आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील 2 चलातील रेषीय समीकरणे या घटकातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिलं उदाहरण आहे, 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला अगोदर हे सोडवावं लागेल, म्हणजे आपल्याला बरोबर पर्याय समजेल. आता आपण अगोदर दिलेलं समीकरण लिहून घेऊ. 4x + 5y = 19. आता यामध्ये x ची किंमत आपल्याला दिलेली आहे, x = 1. मग x = 1 ही किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवू. 4 × 1 + 5y = 19. 4 × 1 केलं तर 4च येईल, म्हणून 4 + 5y = 19. म्हणून 5y = 19 - 4. 4 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले, त्यामुळे ते वजा झाले. म्हणून 5y = 15. 19 मधून 4 वजा केले तर 15 राहिले. म्हणून y = 15/5. 5 ने जर 15ला भाग घालवला तर y = 3. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक B बरोबर आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = 49, dy = -63 व d = 7 असेल तर x बरोबर किती? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न क्रेमरच्या पद्धतीमधील आहे. क्रेमरच्या पद्धतीमध्ये जर आपल्याला dx आणि dyच्या किमती माहीत असतील तर आपण x आणि yच्या किमती काढू शकतो. क्रेमरच्या पद्धतीमध्ये x ची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे, x = dx/d. उदाहरणात आपल्याला dx ची किंमत 49 दिलेली आहे आणि d ची 7, म्हणून 49/7. 7 ने जर 49ला भाग घालवला तर x = 7 येईल, म्हणजेच पर्याय A बरोबर आहे. यानंतर तिसरं उदाहरण आहे, 5 - 7, 3 - 4 या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची आहे. आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. मग निश्चयकाची किंमत काढताना तिरकस गुणाकार करायचा. 5 × -4 आणि वजा 3 × -7. 5 × -4चा गुणाकार येईल -20. त्यानंतर -3 - 7 यांची वजा अधिक होईल, म्हणून +7 × 21. -20 + 21 यामध्ये 21 मधून 20 वजा करायचे. 21 मधून जर 20 वजा केले तर 1 राहील, म्हणजेच पर्याय D बरोबर आहे. यानंतर चौथं उदाहरण आहे, x + y = 3, 3x - 2y - 4 = 0. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती? आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. मग D ची किंमत काढायची आहे. मग यासाठी या ठिकाणी क्रेमरची पद्धत येईल. D ची किंमत काढण्यासाठी 3x - 2y - 4 = 0 या समीकरणामध्ये आपल्याला -4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घ्यावे लागेल. -4 उजवीकडे आल्यामुळे ते +4 होतील. आता 3x - 2y = 4. आता आपण D ची किंमत काढू. त्यासाठी आपल्याला एक निश्चयक तयार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये उभ्या स्तंभामध्ये आपण x चे सहगुणक एकाखाली एक लिहिणार आणि y चे सहगुणक एकाखाली एक लिहिणार. आपण x चे सहगुणक एकाखाली एक लिहिले आणि y चे सहगुणक एकाखाली एक लिहिले. आता यांचा आपण तिरकस गुणाकार करू. 1 × -2 - 1 × 3. 1 × -2 यांचा गुणाकार येईल -2 आणि -1 × 3 यांचा गुणाकार येईल -3. -2 - 3 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचे येईल. 3 आणि 2 5, म्हणून -5. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक C बरोबर आहे. यानंतर 5वं उदाहरण आहे, ax + by = c व mx + ny = d. या एक सामायिक समीकरणामध्ये जर an बरोबर नाही bm तर दिलेल्या समीकरणांना आपल्याला पर्याय दिलेले आहेत. a एकच उकल असेल, b उकल नसेल, c असंख्य उकली असतील आणि d फक्त 2 उकली असतील. आपल्याला उदाहरणात दिले की ax + by = c आणि mx + by = d आणि an आणि bm यांचा गुणाकार केलाय, म्हणजेच हे क्रेमरच्या पद्धतीसारखं झालं. आता जर x चे सहगुणक एकाखाली एक लिहिले आणि y चे सहगुणक एकाखाली एक लिहिले तर
AM BN. आता यांचा तिरकस जर गुणाकार केला तर AN वजा BM होईल. यात जर AN आणि BM समान असते तर समान संख्या जर एकमेकातून वजा केल्या तर उत्तर 0 येतं. मग x आणि y ची उकल काढायची असेल तर 0 येणार नाही, काहीतरी संख्या येईल. म्हणजेच पर्याय A बरोबर आहे. एकच उकल असेल. यानंतर दुसरा प्रश्न आहे 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आपल्याला एक सारणी दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. सारणीत आपल्याला x ची किंमत दिलेली आहे -5 आणि y ची किंमत काढायची आहे. मग आपण अगोदर समीकरण लिहून घेऊ. 2x वजा 6y बरोबर 3. आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत -5 दिलेली आहे. मग समीकरणात आपण x ची किंमत लिहू. 2 गुणुले -5 वजा 6y बरोबर 3. 2 गुणुले -5 यांचा गुणाकार येईल -10. म्हणून -10 वजा 6y बरोबर 3. वजा 6y बरोबर 3 अधिक 10. वजा 10 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले, त्यामुळे ते अधिक 10 झाले. म्हणून वजा 6y बरोबर 13. 3 अधिक 10 13. म्हणून y बरोबर वजा 13/6. 6चं वजाचं चिन्ह 6ला दिलं तरी चालतं किंवा 13ला दिलं तरी चालतं किंवा दोन्हीच्या मध्ये दिलं तरी चालतं. त्यानंतर पुढे y ची किंमत 0 दिली आहे आणि x ची किंमत काढायची आहे. मग आपण अगोदर समीकरण लिहून घेऊ आणि त्यामध्ये y ची किंमत लिहू. 2x वजा 6y बरोबर 3 हे समीकरण आणि त्यामध्ये y बरोबर 0 ही किंमत टाकली तर 2x वजा 6 गुणिले 0 बरोबर 3. 2x वजा 0 बरोबर 3. 6 गुणिले 0 केलं तर उत्तर 0च येईल. म्हणून 2x बरोबर 3. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर 3/2. मिळालेली किंमत आता आपण सारणीत लिहू. यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील एकसामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. पहिलं उदाहरण आहे 2x अधिक 3y बरोबर 12 आणि x वजा y बरोबर 1. यामध्ये 2x अधिक 3y बरोबर 12 हे पहिलं समीकरण आणि x वजा y बरोबर 1 हे दुसरं समीकरण. आपल्याला या दोन एकसामायिक समीकरणांचा समीकरणे आलेख पद्धतीने सोडवायची आहेत. मग आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला आलेख काढावा लागेल आणि आलेख काढण्यासाठी आपल्याला बिंदूचे निर्देशक माहीत असणे गरजेचे आहे. आता पहिलं समीकरण आहे 2x अधिक 3y बरोबर 12. यामध्ये जर x ची किंमत आपण मानली तर y ची किंमत आपल्याला काढावी लागेल. y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला समीकरणाला थोडंसं सोपं रूप देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला y ची किंमत सहज काढता येईल. 2x अधिक 3y बरोबर 12 हे आपलं समीकरण आहे. यामध्ये 2x आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ. 3y बरोबर 12 वजा 2x. आता आपल्याला y ची किंमत काढायची. मग y ला आपल्याला एकट्याला ठेवावं लागेल. मग y ला जर एकट्याला ठेवलं तर 3 12 वजा 2x च्या छेदस्थानी जाईल. म्हणून y बरोबर 12 वजा 2x छेद 3. आता आपल्याला y ची किंमत काढता येईल. मग आता आपण x ची किंमत 0 घेऊ आणि ती समीकरणात ठेवू. x बरोबर 0 घेतला तर y बरोबर 12 वजा 2x छेद 3. म्हणून 12 वजा 2 गुणिले 0 छेद 3. 0 कसा आला तर x ची किंमत आपण 0 घेतलेली आहे. म्हणून 12 वजा 2 गुणिले 0 छेद 3. 2 गुणिले 0 यांचा गुणाकार 0च येईल. म्हणून 12 वजा 0 छेद 3 बरोबर 12/3. मग 3ने जर 12ला भाग घालवला तर 4 येईल. म्हणजे x ची किंमत जर 0 असेल तर y ची किंमत 4 येईल. त्यानंतर आता x बरोबर 6 घेऊ आणि y ची किंमत काढू. y बरोबर 12 वजा 2x छेद 3. 12 वजा 2 गुणिले 6 छेद 3. x ची किंमत आपण 6 ठेवलेली आहे. वजा 2 गुणिले 6 यांचा गुणाकार वजा 12 येईल. म्हणून 12 वजा 12 छेद 3. 12तून 12 गेले 0 राहिले छेद 3. मग 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0च येतं. म्हणून x ची किंमत 6 असेल तर y बरोबर 0 येईल. त्यानंतर x ची किंमत 3 घेऊ आणि y ची किंमत काढू. y बरोबर 12 वजा 2x छेद 3. 12 वजा 2 गुणिले 3 छेद 3. 12 वजा 6 वजा 2 गुणिले 3 यांचा गुणाकार वजा 6 येईल. म्हणून 12 वजा 6 छेद 3. 12तून 6 गेले 6 राहिले म्हणून 6 छेद 3. 3ने जर 6ला भाग घालवला तर 2 येईल. म्हणजे x बरोबर 3 असताना y बरोबर 2 येईल.
त्यानंतर x बरोबर -3 घेऊ. y बरोबर 12 - 2x छेद 3 म्हणून 12 - 2 गुणिले -3 छेद 3 बरोबर 12 + 6 -2 गुणिले -3 यांना वजा अधिक होईल आणि 3 गुणिले 2 यांचा गुणाकार 6 येईल म्हणून 12 + 6 छेद 3. 12 + 6 18 येईल म्हणून 18 छेद 3. 3ने जर 18ला भाग घालवला तर 6 येईल. म्हणजेच x बरोबर -3 असताना y बरोबर 6 येईल. आता आपण दुसरं समीकरण बघू. x - y बरोबर 1. आपल्याला y ची किंमत काढायची. मग y ला आपण एकट्याला ठेवू आणि x बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ. y बरोबर 1 - x. आता आपल्याला y ची किंमत काढायची पण या ठिकाणी y आहे. मग आपण सगळ्या पदांची चिन्ह बदलू. y बरोबर -1 अधिक x म्हणून y बरोबर x - 1. आता x ची किंमत आपण 5 घेऊ. x बरोबर 5 आणि y बरोबर x - 1. x ची किंमत 5 आहे म्हणून 5 - 1 बरोबर 4. म्हणजे x ची किंमत 5 असेल तर y ची 4 येईल. यानंतर x बरोबर -4 घेऊ. y बरोबर x - 1. x आहे -4 म्हणून -4 - 1 बरोबर -5. म्हणजे x बरोबर -4 असेल तर y बरोबर -5 येईल. त्यानंतर x बरोबर 3 घेऊ. x बरोबर 3 घेतला तर y बरोबर x - 1. x आहे 3 म्हणून 3 - 1 बरोबर 2. त्यानंतर x बरोबर 2 घेतला तर y बरोबर x - 1 म्हणून 2 - 1 बरोबर 1. आता आपण आलेख पेपरवर आलेख काढू. आलेख पेपरवर आपण आडवा x अक्ष घेतलेला आहे आणि उभा y अक्ष घेतलेला आहे. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक घेतलेला आहे. आता आपण जे निर्देशक काढलेले आहेत ते घेऊ. पहिली सारणी आहे 2x अधिक 3y बरोबर 12 या समीकरणाची. यामध्ये x चा निर्देशक आहे 0 आणि y चा आहे 4. त्यानंतर x चा निर्देशक 6 आणि y चा 0. त्यानंतर x चा निर्देशक 3 आणि y चा 2. x चा निर्देशक -3 आणि y चा 6. ही रेषा आपण जोडून घेतली. आता आपण दुसऱ्या समीकरणाची निर्देशक बघू. दुसरं समीकरण आहे x - y बरोबर 1. आता आपण यामध्ये x आणि y चे निर्देशक बघू. x चा निर्देशक आहे 5 आणि y चा आहे 4. त्यानंतर x चा निर्देशक -4 आणि y चा -5. x चा निर्देशक 3 आणि y चा 2. त्यानंतर x चा निर्देशक 2 आणि y चा 1. आता ही रेषा आपण जोडून घेऊ. आता या दोन्ही रेषा जर आपण जोडून घेतल्या तर यांचा छेदनबिंदू आहे x चा निर्देशक 3 आणि y चा 2 म्हणजे हीच वक्र आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे x - 3y बरोबर 1 आणि 3x - 2y अधिक 4 बरोबर 0. या ठिकाणी x - 3y बरोबर 1 हे पहिलं समीकरण आणि 3x - 2y अधिक 4 बरोबर 0 हे दुसरं समीकरण आहे. आता आपण x - 3y बरोबर 1 हे समीकरण अगोदर बघू. आता x - 3y बरोबर 1 यामध्ये आपल्याला y ची किंमत काढायची. मग आपण सगळी चले एका बाजूला घेऊ आणि y ला एकट्याला ठेवू. -3y बरोबर 1 - x. आता यामध्ये आपण सगळ्या पदांची चिन्ह बदलू. सगळ्या पदांची जर चिन्ह बदलली तर 3y बरोबर x - 1. आपल्याला y ची किंमत काढायची म्हणून y बरोबर x - 1 छेद 3. आता आपण x बरोबर 4 मानलं तर y ची किंमत काढू. त्यासाठी आपल्याला y बरोबर x - 1 छेद 3 याचा वापर करावा लागेल. x ची किंमत 4 आहे म्हणून 4 - 1 छेद 3. 4तून 1 गेले 3 राहिले म्हणून 3 छेद 3. 3ने जर 3ला भाग घालवला तर 1 येईल म्हणून x बरोबर 4 असेल तर y बरोबर 1 येईल. त्यानंतर x बरोबर -2 घेतलं तर y बरोबर x - 1 छेद 3. x आहे -2 म्हणून -2 - 1 छेद 3. -1 -2 -1 यांची बेरीज होईल आणि वजा चिन्ह येईल म्हणून -3 छेद 3 बरोबर -1. 3ने जर -3ला भाग घालवला तर -1 येईल. त्यानंतर x बरोबर 1 घेतला तर y बरोबर x - 1 छेद 3. x ची किंमत 1 घेतलेली आहे म्हणून 1 - 1 छेद 3. 1 - 1 केलं तर 0 येईल. 0 छेद 3 बरोबर 0. त्यानंतर x बरोबर -5 घेतलं तर y बरोबर x - 1 छेद 3. x आहे -5 म्हणून -5 - 1 छेद 3. -5 - 1 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचे येईल म्हणून -6 छेद 3. आता 3ने जर -6ला भाग घालवला तर उत्तर येईल -2. आता हे पहिल्या समीकरणासाठी सारणी तयार झाली. आता आपण दुसरं समीकरण बघू. 3x - 2y अधिक 4 बरोबर 0 हे दुसरं समीकरण आहे.
3x वजा 2y बरोबर -4. 4 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले, त्यामुळे ते वजा झाले. वजा 2y बरोबर -4 वजा 3x. 3x ही सुद्धा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले, त्यामुळे ते वजा झाले. आता आपण सगळ्या पदांची चिन्ह बदलू. सगळ्या पदांची जर चिन्ह बदलली तर 2y बरोबर 4 अधिक 3x. आपल्याला फक्त yला एकट्याला ठेवायचं, आपल्याला yची किंमत काढायची. म्हणून y बरोबर 3x अधिक 4/2. आता आपण निर्देशक शोधू. त्यासाठी x बरोबर 2 घेऊ. x बरोबर 2 घेतला तर y बरोबर 3x अधिक 4/2. आता यामध्ये x ची किंमत टाकू. 3 गुणिले 2 अधिक 4/2. 3 गुणिले 2 यांचा गुणाकार 6 येईल अधिक 4/2. 6 अधिक 4 10 येईल 10/2. 2 ने जर 10ला भाग घालवला तर 5 येईल. यानंतर x बरोबर 0 घेऊ. x बरोबर 0 घेतलं तर y बरोबर 3x अधिक 4/2. x ची किंमत आपण 0 घेतलेली आहे, म्हणून 3 गुणिले 0 अधिक 4/2. 3 गुणिले 0 यांचा गुणाकार 0 येईल, म्हणून 0 अधिक 4/2. म्हणून 4/2. 2 ने जर 4ला भाग घालवला तर 2 येईल. x बरोबर 0 असेल तर y बरोबर 2 येईल. त्यानंतर x बरोबर 1 घेऊ. x बरोबर 1 घेतला तर y बरोबर 3x अधिक 4/2. मग 3 गुणिले 1 अधिक 4/2. 3 गुणिले 1 3च येईल अधिक 4/2. मग 3 अधिक 4 यांची बेरीज येईल 7. 7/2. 2 ने जर 7ला भाग घालवला तर 3.5 येईल. त्यानंतर x बरोबर वजा 2 घेतलं तर y बरोबर 3x अधिक 4/2. x ची वजा 2 किंमत ठेवली तर 3 गुणिले वजा 2 अधिक 4/2. 3 गुणिले वजा 2 यांचा गुणाकार -6 येईल अधिक 4/2. वजा 6 अधिक 4 यांची वजाबाकी होईल. 6 मधून 4 गेले 2 राहिले आणि चिन्ह वजाचे येईल. वजा 2/2. 2 ने जर वजा 2ला भाग घालवला तर उत्तर -1 येईल. आता आपल्याला दोन्ही समीकरणाचे निर्देशक मिळाले. आता आपण आलेख पेपरवर आलेख काढू. आपण अगोदर पहिल्या समीकरणाचे निर्देशक घेऊ. आडवा x अक्ष आहे, उभा y अक्ष आहे. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक आहे. आता सारणीमध्ये x चा निर्देशक 4 आणि y चा 1 आहे. त्यानंतर x चा निर्देशक -2, y चा -1. त्यानंतर x चा निर्देशक 1, y चा 0. त्यानंतर x चा निर्देशक -5, y चा -2. आता ही एक रेषा जोडून घेऊ. यानंतर आता दुसरी सारणी बघू. यामध्ये x चा निर्देशक 2 आहे आणि y चा 5 आहे. त्यानंतर x चा निर्देशक 0 आणि y चा 2. x चा निर्देशक 1 आणि y चा 3.5. या ठिकाणी आपण 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0 या समीकरणाची सारणीचे निर्देशक परत घेऊ. आपल्याकडून गडबडीमध्ये वजा निर्देशक अधिक झाले होते संख्या रेषेवर आणि अधिकचे निर्देशक वजा झाले होते. आपण ते दुरुस्त केले. आता आपण पहिल्यापासून निर्देशक घेऊ. 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0 या सारणीचे निर्देशक आहेत. x चा निर्देशक आहे 2 आणि y चा आहे 5. त्यानंतर x चा निर्देशक 0 आणि y चा 2. x चा निर्देशक 1 आणि y चा 3.5. त्यानंतर x चा निर्देशक -2 आणि y चा -1. आता आपण x वजा 3y बरोबर 1 या सारणीचे निर्देशक घेऊ. x चा निर्देशक 4 आणि y चा 1 आहे. त्यानंतर x चा निर्देशक -2, y चा -1. त्यानंतर x चा निर्देशक 1, y चा 0. x चा निर्देशक -5, y चा -2. ही रेषा जर आपण जोडून घेतली तर -2, -1 या ठिकाणी या दोन्हीचा छेदनबिंदू आहे. म्हणजेच -2, -1 ही उकल आहे. यानंतर तिसरं उदाहरण आहे 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0 आणि 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. आपण अगोदर पहिलं समीकरण बघू. 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0. आता यामध्ये आपल्याला y ची किंमत काढायची. मग आपल्याला yला एकटं ठेवावं लागेल. वजा 6y बरोबर वजा 30 वजा 5x. आता आपण सगळ्या पदांची चिन्ह बदलू. सगळ्या पदांची चिन्ह बदलली तर 6y बरोबर 5x अधिक 30. म्हणून y बरोबर 5x अधिक 30/6. आता हे समीकरण वापरून आपण y ची किंमत काढू. त्यासाठी x बरोबर -6 घेऊ. x बरोबर -6 घेतलं तर y बरोबर 5x अधिक 30/6 बरोबर 5 गुणिले -6 अधिक 30/6. 5 गुणिले -6 यांचा गुणाकार -30 येईल अधिक 30/6. -30 अधिक 30 यांची वजाबाकी होईल. 30 मधून 30 गेले 0 राहिले. 0/6 बरोबर 0/6 म्हणजे
6 शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर शून्यच येतं. म्हणून x बरोबर -6 असताना y बरोबर 0 येईल. त्यानंतर x बरोबर -3.6 घेऊ. x बरोबर -3.6 घेतलं तर y बरोबर 5x अधिक 30/6 बरोबर 5 गुणिले -3.6 अधिक 30/6. 5 गुणिले 3.6 यांचा गुणाकार -18 येईल अधिक 30/6. -18 अधिक 30 यांची वजाबाकी होईल. 30मधून 18 गेले 12 राहिले म्हणून 12/6. 6ने जर 12ला भाग घालवला तर 2 येईल. म्हणजे x बरोबर -3.6 असेल तर y बरोबर 2 येईल. त्यानंतर x बरोबर -2.4 घेतलं तर y बरोबर 5x अधिक 30/6 बरोबर 5 गुणिले -2.4 अधिक 30/6 बरोबर 5 गुणिले -2.4 यांचा गुणाकार येईल -12 अधिक 30/6. मग -12 अधिक 30 यांची वजाबाकी होईल. 30मधून 12 वजा केले तर 18 येईल (6). 6ने जर 18ला भाग घालवला तर 3 येईल. त्यानंतर x बरोबर 0 घेतलं तर y बरोबर 5x अधिक 30/6 बरोबर 5 गुणिले 0 अधिक 30/6. 5 गुणिले 0 यांचा गुणाकार 0 येईल म्हणून 0 अधिक 30/6 बरोबर 30/6. आता 6ने जर 30ला भाग घालवला तर 6×5 30 म्हणजे 5 येईल. आता आपण दुसरं समीकरण बघू. 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0 म्हणून 5x अधिक 4y बरोबर 20. आता आपल्याला yची किंमत काढायची म्हणजे आपण yला एकटे ठेवू. 4y बरोबर 20 वजा 5x म्हणून y बरोबर 20 वजा 5x/4. आता आपण xचे निर्देशक घेऊ आणि yची किंमत काढू. आपण अगोदर x बरोबर 0 घेऊ. x बरोबर 0 घेतलं तर y बरोबर 20 वजा 5x/4 मग बरोबर 20 वजा 5 गुणिले 0/4. 5 गुणिले 0 यांचा गुणाकार 0 येईल म्हणून 20/4. 4ने जर 20ला भाग घालवला तर 5 येईल. यानंतर x बरोबर 0.8 घेतलं तर y बरोबर 20 वजा 5x/4 म्हणजेच 20 वजा 5 गुणिले 0.8/4. मग 5 गुणिले 0.8 यांचा गुणाकार येईल 4. 20 वजा 4/4. 20मधून 4 वजा केले तर 16 येईल म्हणजे 16/4. 4ने जर 16ला भाग घालवला तर 4 येईल. त्यानंतर x बरोबर 2.4 घेतलं तर y बरोबर 20 वजा 5x/4 बरोबर 20 वजा 5 गुणिले 2.4/4. मग 5 गुणिले 2.4 यांचा गुणाकार येईल 12 म्हणून 20 वजा 12/4. 20मधून 12 वजा केले तर 8 येईल 8/4. 4ने जर 8ला भाग घालवला तर 2 येईल. त्यानंतर x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर 20 वजा 5x/4 20 वजा 5 गुणिले 4/4 बरोबर 20 वजा 20. 5 गुणिले 4 यांचा गुणाकार येईल 20. 20तून 20 गेले 0 राहिले मग 4 0/4 केलं तर 0च येईल. आता आपण याचा आलेख काढू. आपण अगोदर 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0 ही सारणी बघू. आपण आडवा x अक्ष घेतलेला आहे, उभा y अक्ष घेतलेला आहे आणि प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक घेतलेला आहे. आता या सारणीमध्ये xचा निर्देशक -6 आणि yचा 0 आहे. त्यानंतर xचा निर्देशक -3.6 आणि yचा 2 आहे. त्यानंतर xचा निर्देशक -2.4 आणि yचा 3 आहे. आणि शेवटी xचा निर्देशक 0 आणि yचा 5 आहे. आपण या समीकरणाची ही रेषा आखून घेतलेली आहे. आता आपण दुसरी सारणी बघू. दुसरी समीकरण आहे 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. या सारणीमध्ये xचा निर्देशक 0 आणि yचा 5 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 0.8 आणि yचा 4 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 2.4 आणि yचा 2 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 4 आणि yचा 0 आहे. आता ही रेषा आपण जोडून घेऊ. ही रेषा जर जोडून घेतली तर 0, 5 हे या ठिकाणी या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू आहे म्हणजे हेच उकल आहे. यानंतर चौथं उदाहरण आहे 3x वजा y वजा 2 बरोबर 0 आणि 2x अधिक y बरोबर 8. आपण अगोदर पहिलं समीकरण बघू. 3x वजा y वजा 2 बरोबर 0. 3x वजा y बरोबर 2 वजा 2 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले. आपल्याला yची किंमत काढायची म्हणून yला एकट्याला ठेवायचं. वजा y बरोबर 2 वजा 3x. आता आपल्याला
वायची किंमत काढायची, पण या ठिकाणी वजा वाय आहे. मग आपण सगळ्या पदांची चिन्ह बदलू. वाय बरोबर 3x वजा 2. आता एक्सची किंमत आपण घेऊ, मनाने घेऊ आणि वायची किंमत काढू. एक्स बरोबर 0 घेऊ. एक्स बरोबर 0 घेतलं तर वाय बरोबर 3x वजा 2 बरोबर 3 गुणिले 0 वजा 2. 3 गुणिले 0 यांचा गुणाकार 0 येईल. म्हणजेच एक्स बरोबर 0 घेतला तर वाय बरोबर वजा 2 येईल. त्यानंतर एक्स बरोबर 1 घेतला तर वाय बरोबर 3x वजा 2 बरोबर 3 गुणिले 1 वजा 2. 3 गुणिले 1 3च येईल, वजा 2. 3 वजा 2. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. त्यानंतर एक्स बरोबर 2 घेतलं तर वाय बरोबर 3x वजा 2 बरोबर 3 गुणिले 2 वजा 2. 3 गुणिले 2 यांचा गुणाकार 6 येईल. 6 वजा 2 बरोबर 4. त्यानंतर एक्स बरोबर 3 घेतलं तर वाय बरोबर 3x वजा 2 बरोबर 3 गुणिले 3 वजा 2. 3 गुणिले 3 केले तर 9 येईल. 9 वजा 2. 9तून 2 गेले, 7 राहिले. आता आपण दुसरं समीकरण बघू. दुसरं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 8. आपल्याला वायची किंमत काढायची, म्हणून y बरोबर 8 वजा 2x. आता आपण x बरोबर 1 घेऊ. त्यानंतर x बरोबर 2 घेतलं तर y बरोबर 8 वजा 2x बरोबर 8 वजा 2 गुणिले 2 बरोबर 8 वजा 4. 8 मधून 4 गेले, 4 राहिले. त्यानंतर x बरोबर 3 घेतलं तर y बरोबर 8 वजा 2x बरोबर 8 वजा 2 गुणिले 3 म्हणून 8 वजा 6. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. त्यानंतर x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर 8 वजा 2x बरोबर 8 वजा 2 गुणिले 4 बरोबर 8 वजा 8. 8 मधून 8 गेले, 0 राहिले. आता आपल्या दोन्ही सारण्या तयार करून झाल्या. आता आपण आलेख काढू. आलेख पेपरवर आपण आडवा x अक्ष घेतलेला आहे, उभा y अक्ष घेतलेला आहे आणि प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक घेतलेला आहे. आता आपण पहिली सारणी बघू. पहिल्या सारणीत xचा निर्देशक 0 आहे आणि yचा वजा 2 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 1 आहे आणि yचाही 1 आहे. xचा निर्देशक 2 आणि yचा 4. त्यानंतर xचा निर्देशक 3 आणि yचा 7. ही आपण 3x वजा y वजा 2 बरोबर 0 ची रेषा आखून घेतली. आता आपण दुसरी सारणी बघू. 2x अधिक y बरोबर 8 या सारणीमध्ये xचा निर्देशक 1 आणि yचा 6 आहे. xचा निर्देशक 2 आणि yचा 4 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 3 आणि yचा 2 आहे. त्यानंतर xचा निर्देशक 4 आणि yचा 0 आहे. या ठिकाणी छेदनबिंदू 2 आणि 4 आहे, म्हणजे हीच उकल आहे. यानंतर पाचवं उदाहरण आहे 3x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2. आपण अगोदर पहिले समीकरण बघू. 3x अधिक y बरोबर 10. आपल्याला yची किंमत काढायची, म्हणून आपण yला एकट्याला ठेवू. y बरोबर 10 वजा 3x. आता x बरोबर 2 घेऊ. x बरोबर 2 घेतलं तर y बरोबर 10 वजा 3x बरोबर 10 वजा 3 गुणिले 2 म्हणून 10 वजा 6. 3 गुणिले 2 केलं तर 6 येईल. 10 वजा 6 केलं तर 4 येईल, म्हणजे xचा निर्देशक 2 असेल तर yचा 4 असेल. त्यानंतर x बरोबर 3 घेतलं तर y बरोबर 10 वजा 3x मग 10 वजा 3 गुणिले 3. 3 गुणिले 3 केले तर 9 येईल, म्हणून 10 वजा 9 बरोबर 1. त्यानंतर x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर 10 वजा 3x 10 वजा 3 गुणिले 4 म्हणजेच 10 वजा 12. 10 वजा 12 केले तर वजा 2 येईल. यानंतर x बरोबर 5 घेतले तर y बरोबर 10 वजा 3x म्हणजे 10 वजा 3 गुणिले 5. 10 वजा 15. 3 गुणिले 5 यांचा गुणाकार 15 येईल. 10 वजा 15 केले तर उत्तर येईल वजा 5. त्यानंतर आता दुसरं समीकरण बघू. x वजा y बरोबर 2. वजा y बरोबर 2 वजा x. आपल्याला yची किंमत काढायची, म्हणून आपण प्रत्येक पदाचं चिन्ह बदलू. प्रत्येक पदात चिन्ह बदललं तर y बरोबर x वजा 2. आता या ठिकाणी आपण x बरोबर वजा 3 घेतलं तर y बरोबर x वजा 2. xची किंमत वजा 3 आहे, म्हणून वजा 3 वजा 2 बरोबर वजा 5. त्यानंतर x बरोबर 2 घेतलं तर y बरोबर x वजा 2 बरोबर 2 वजा 2. 2 मधून 2 गेले, 0 राहिले, म्हणजे 2 0. त्यानंतर x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर x वजा 2. xची किंमत 4 आहे, म्हणून 4 वजा 2 बरोबर 2. त्यानंतर x बरोबर 5 घेतलं तर y बरोबर x वजा 2. xची किंमत 5 आहे, म्हणून 5 वजा 2 बरोबर 3. आता आपल्या दोन्ही सारण्या तयार करून झाल्या. आता आपण आलेख काढू. आता आपण पहिल्या सारणीतले निर्देशक बघू. 3x अधिक y बरोबर 10. यामध्ये xचा निर्देशक 2 आणि yचा 4 आहे.
त्यानंतर एक्सचा निर्देशक 3 आणि वायचा 1 आहे. त्यानंतर एक्सचा 4 आणि वायचा -2. त्यानंतरचा निर्देशक एक्सचा 5 आणि वायचा -5. यानंतर आता दुसरी x वजा y बरोबर 2 ची सारणी बघू. यामध्ये एक्सचा निर्देशक -3 आणि वायचा -5. त्यानंतर एक्सचा निर्देशक 2 आणि वायचा 0. त्यानंतर एक्सचा निर्देशक 4 वायचा 2. त्यानंतर एक्सचा निर्देशक 5 वायचा 3. दोन्ही रेषा जर जोडून घेतल्या तर त्यांचा छेदनबिंदू 3, 1 आहे, म्हणजे हीच उकल आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील राहिलेले प्रश्न आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.